नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 8च्या स्टुडंटसाठी सेकंड टर्म एक्झामिनेशन, जिला ॲन्युअल एक्झामिनेशन, द्वितीय सत्र परीक्षा किंवा सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणतात, तिची विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्सची क्वेश्चन पेपर तुम्ही बघू शकता. क्लास 8 सेकंड टर्म एक्झामिनेशन 2026 मार्क्स आहेत 50. टाईम दिला आहे 2 तासाचा आणि वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. हे सर्व गोष्टी ऑलरेडी आपण रेडी केल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हाच पेपर येणार आहे का? तर याचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या मिडलला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा. चला क्वेश्चन पेपरला सुरू करूया. ही क्वेश्चन पेपर तुम्हाला खूप युजफुल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला खरंच पूर्ण बघा. तर क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे फिल इन द ब्लँक्स. आता विद्यार्थी मित्रांनो MCQ टाईप क्वेश्चन दिले आहेत. आता गाळलेल्या जागा भरायच्या आहेत, ज्यामध्ये आहे द मेजर ऑफ द स्पेस ऑक्युपाईड बाय अ सॉलिड फिगर इट्स कॉल्ड द डॉट 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 ऑफ दॅट सॉलिड. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो द एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इन अ डॉट 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 बार डायग्राम ऑल the bars are taken to be of 100 units height. त्यानंतर आहे the perpendicular drawn from the center of a circle to a chord dot 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 the chord. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 5th नंबरवाला the angles having equal measures are called dot 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 angles. त्यानंतर आहे mean x bar is equal to dot dot dot. त्यानंतर आहे 7 a is equal to p of n. त्यानंतर आहे द एरिया ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. तर अशा पद्धतीने क्वेश्चन्स आहेत. हे फक्त तुम्हाला गाळलेल्या जागा भरायच्या, फिल इन द ब्लँक्स करायचं. सिम्पलचा क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट घेऊन टाका. लगेच स्क्रीनशॉटसाठी वेळ देतोय तुम्हाला 3 ते 4 सेकंदाचा. होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. जाऊया पुढे. आता विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला सॉल्व एनी 5 ऑफ द फॉलोविंग. आता पुढीलपैकी कोणती 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो 10 मार्क्ससाठी. आता बघा, प्रत्येकी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन द बेस ऑफ अ पॅरालेलोग्राम इज 18 सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 11 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द पॅरालेलोग्राम. त्यानंतर सेकंड नंबरवाला आहे द लेंथ ऑफ अ डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. त्यानंतर थर्डवाला आहे द रेडियस ऑफ अ सर्कल इज 28 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. 4th नंबरवाला क्वेश्चन आहे विद्यार्थी, तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. तुम्हाला जर कळत नसेल, स्पीडली वाटत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हीच क्वेश्चन रीड करा. 4th नंबरवाला आहे विद्यार्थी मित्रांनो बॉक्स हॅज अ लेंथ 20 सेंटीमीटर, ब्रेड्थ 10.5 सेंटीमीटर अँड हाईट 8 सेंटीमीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 5th नंबरवाला क्वेश्चन परफॉर्म द डिव्हिजन 5x³ मायनस 3x³ डिवायडेड बाय x². त्यानंतर आहे 6th नंबरवाला सॉल्व द इक्वेशन सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो 17p मायनस 2 इज इक्वल टू 49. हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढं 7 नंबरवाला क्वेश्चन चुके आहे. इन द गिवन फिगर द एलिमेंट्स मार्क्ड विथ आयडेंटिकल साइन्स आर इक्वल. स्टेट बाय विच कॉन्ग्रुअन्स टेस्ट द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट अँड राईट द करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स. सो स्टुडंट्स, तुम्हाला ही काय आहे, ही जी डायग्राम दिली आहे ही बघायची आणि देन आन्सर्स करायचं क्वेश्चनचं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 3 सॉल्व एनी 4 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स 12 मार्क्ससाठी आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो यामध्ये क्वेश्चन 3 मधील पहिला द लेंथ ऑफ द पॅरल साइड्स ऑफ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर. इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ ट्रॅपेझियम. त्यानंतर आहे सेकंड नंबरवाला द एरिया ऑफ सर्कल इज 176 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. त्यानंतर थर्ड नंबरवाला आहे द व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड शेप्ड सोप बार इज 150 सेंटीमीटर क्यूब. इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर. फाइंड इट्स थिकनेस हाईट. त्यानंतर आहे 4th नंबरवाला क्वेश्चन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल. त्यानंतर 5th नंबरवाला आहे द एरिया ऑफ अ पॅरालेलोग्राम इज द एरिया ऑफ द पॅरालेलोग्राम इज 29.6 सेंटीमीटर स्क्वेअर and the base is 8 centimeter. Find the height of the parallelogram. सो गाईज अशा पद्धतीने क्वेश्चन्स स्टुडंट्स तुम्हाला जाव्या. 6 नंबरवाला क्वेश्चन जो की आहे इन ब्रास द रेशो ऑफ कॉपर टू झिंक इज 13:7. इफ द वेट ऑफ अ ब्रास वेसल इज 700 grams. फाइंड द अमाऊंट ऑफ झिंक इन इट. सो स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 4 वरती जाण्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल, ही प्रश्नपत्रिका म्हणजे ही जी क्वेश्चन पेपर आहे ही जरी इंग्लिशमधनं आहे, इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी, आपण मराठी मिडियमच्या स्टुडंटसाठी ऑलरेडी मराठी माध्यमातून क्वेश्चन पेपर अपलोड केलेली आहे चॅनलवरती. तुम्ही जाऊन तीही चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, अनेक विद्यार्थ्यांना वाटतं सर हाच पेपर येणार आहे का, तर तुम्हाला आता इथेच सांगतो मी,
ह्या पेपर तुम्हाला फक्त सरावासाठी देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारे हा 100% हाच पेपर येईल याची आम्ही खात्री घेत नाही. तुम्ही फक्त सराव करा. खूप युजफुल पेपर आहे. अनेक स्कूलमध्ये येऊ शकतो, भरपूर शाळांमध्ये येऊ शकतो, परंतु अशा काही शाळा असतील जिथे येत नसेल, त्यामुळे तुम्हाला फक्त सराव म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. बाकी तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतं आहे. सो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका. PDF जे आहे हे पैशांवरती पेड PDF आहे, पैशांवरती घेतलं गेलेलं आहे. तुम्हाला जर PDF डाउनलोड करायचं असेल, सोबतच सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ, सायन्स, त्यासोबत इतिहास, भूगोल असेल तर सर्व विषयाचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं फक्त आणि फक्त प्ले स्टोअरवरनं मास्टर वेब ॲप डाउनलोड करायचं किंवा डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला काय असतं पैसे पे करायला लागतं, म्हणजे पेमेंट करायला लागतं. त्यानंतरच तुम्ही काय करू शकता PDF डाउनलोड करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. एखादा डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. क्वेश्चन 4वरती जाऊया. सॉल्व एनी 5 ऑफ द फॉलोइंग. आता पुढीलपैकी कोणती 5 प्रश्न सोडवायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे परफॉर्म द डिव्हिजन अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. आता विद्यार्थी मित्रांनो काय आहे बघूया. 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4. त्यानंतर आहे मॉडेल हायस्कूल नांदपूर प्रेझेंटेड सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट्स इन अ स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन ड्युरिंग द लास्ट 20 years. द नंबर ऑफ प्रोजेक्ट्स प्रेझेंटेड each year is as follows 2 3 4. The data is given to you. तुम्ही बघू शकता डेटा तुम्हाला दिला आहे. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन. आता फ्रिक्वेन्सी टेबल बनवा आणि मीन फाइंड करा. त्यानंतर आहे अ शेपर्ड हॅज 200 sheep. If the number of sheep increase every year by 10%, how many sheep will he have after 2 years? त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा. इन अ रोम्बस one diagonal is 30 centimeter and its area is 240 centimeter square. Find the perimeter of the rhombus. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो इन द ॲडजस्टंट फिगर सम मेजरमेंट्स आर गिवन युझिंग दोस मेजरमेंट्स फाइंड दी. आता ते मित्रांनो एक तुम्हाला डायग्राम दिले आहे, फिगर दिले आहे आणि याच्यावरती बेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCD. आता तुम्हाला काय करायचं आहे मेजरमेंट फाइंड द एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCD. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6 नंबरवाला क्वेश्चन. अ सर्कल हॅज सेंटर C अँड रेडियस 10 centimeter. इफ द लेंथ of a chord is 12 centimeter, find the distance of the chord from the center. 7 number वाला क्वेश्चन है. फाइंड द डिफरेंस बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 20,000 फॉर 2 years ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही क्वेश्चन पेपर होती क्लास 8च्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या स्टुडंटसाठी सेकंड टर्म सेकंड सेमिस्टर द्वितीय सत्र परीक्षेसाठी. काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये नक्की विचारा. पुढे तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल मागे घ्या, तिथे थांबवा आणि त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही क्वेश्चन नोट डाऊन करा आणि मग क्वेश्चन सॉल्व करा. अनेक सारे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या द्वितीय सत्राच्या मॅथच्या पेपरमध्ये. सो तुम्हा सर्वांना या मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ यूट्यूबवरती फ्री बघायला मिळाला, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही तुम्ही नववीला जाणार तेव्हा तुम्हाला प्रथम सत्र प्रथम घटक चाचणी द्वितीय सत्र द्वितीय घटक चाचणीचे पेपर आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडेल नेक्स्ट टाईम. ओके, तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.